गुड मॉर्निंग स्टुडंट. काल आपण पाहिलेला आहे कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन, त्याची काही एक्झाम्पल. आज आपण आता त्याचे रिमार्क्स पाहू. बघा, नोटमध्ये रिमार्क आहे, ए कॉम्प्लेक्स नंबर whose real part is 0 is called as purely imaginary number such that z is equal to, काय म्हणायला लागले, रियल पार्ट इज 0. हा कॉम्प्लेक्स नंबर आहे, z इज इक्वल टू 3 प्लस 4i. हा 3 जो आहे, दिस इज कॉल्ड रियल पार्ट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर and this is called as the imaginary part of complex number. The remarks say that a complex number whose real part is 0 means this real part is 0. We can write z is equal to 0 plus 4i. Is called a purely imaginary number. That time we get z is equal to 4i. Means 4i is the imaginary number. म्हणून काय म्हणता येईल आपल्याला, जर कॉम्प्लेक्स नंबर मधला रियल पार्ट 0 असेल तर जो कॉम्प्लेक्स नंबर फॉर्म होतो त्या कॉम्प्लेक्स नंबर मध्ये फक्त आणि फक्त काय असेल, ही प्युअरली इमेजिनरी नंबर असेल. z is equal to 0 plus bi, therefore z is equal to bi means purely imaginary number. तसंच इथं काय म्हणू शकतो, सेकंड, ए कॉम्प्लेक्स नंबर whose imaginary part of is 0 is called purely real number. आता बघा, इमेजिनरी पार्ट कसा आहे याचा, 0 आहे. ए कॉम्प्लेक्स नंबर whose imaginary part is 0, that complex number is purely real number. म्हणजे z is equal to such that z is equal to a plus 0i. That is, we can write z is equal to a and a is the purely real number. आता आपण पाहिलं, कॉम्प्लेक्स नंबर मधला रियल पार्ट 0 असेल तर प्युअरली इमेजिनरी म्हणतो, आणि इमेजिनरी पार्ट 0 असेल तर प्युअरली रियल म्हणतो. जर असं कॉम्प्लेक्स नंबर घेतला पण त्याचा रियल पार्ट पण 0 आहे आणि इमेजिनरी पार्ट पण 0 असेल तर त्या कॉम्प्लेक्स नंबरला काय म्हणायचं, तर 0 कॉम्प्लेक्स नंबर. राईट डाउन. थर्ड, whose a complex number whose real and imaginary parts are 0 is called 0 complex number. That is, we can write z is equal to 0 plus 0i means z is equal to 0. बघा, एक कॉम्प्लेक्स नंबर दिला a प्लस आय बी, त्याच्यातला हा पार्ट 0 असेल म्हणजे रियल, तर आपण त्याला काय म्हणणार, प्युअरली इमेजिनरी नंबर म्हणणार. हा पार्ट 0 असेल तर आपण काय म्हणणार, प्युअरली रियल नंबर म्हणणार. आणि हे दोघं पण 0 असतील तर आपण काय म्हणणार, 0 कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण अल्जेब्रा बघणार आहोत. अल्जेब्रा मधला नेक्स्ट पॉइंट आहे अल्जेब्रा ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर. Algebra means addition, subtraction,
multiplication and division, that is also called as the algebra. दोन कॉम्प्लेक्स नंबरचं ॲडिशन, सबस्ट्रॅक्शन, डिव्हिजन अँड मल्टिप्लिकेशन आपल्याला पाहायचं आहे. त्याच्या आधी आपण दोन डेफिनेशन बघू की कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असते आणि त्याचं कॉन्जुगेट काय असते. फर्स्ट आउट, इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर डेफिनेशन आहे त्याची, राईट डाऊन. टू कॉम्प्लेक्स नंबर Z1 is equal to A plus IB and Z2 is equal to C plus ID are said to be equal if their corresponding elements are equal. बघा, इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर काय असते. दोन कॉम्प्लेक्स नंबर दिलेले असतील. पहिला कॉम्प्लेक्स नंबर आहे Z इज इक्वल टू A प्लस IB, हा. आणि दुसरा कॉम्प्लेक्स नंबर आहे Z2 इज इक्वल टू CID. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर वेगळे आहेत. ते इक्वल कधी असतील, जर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट्स म्हणजेच रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट हे त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट जर इक्वल असतील तरच आपण त्यांना इक्वॅलिटी ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर म्हणू शकता. बघा खाली, दॅट इज Z1 इज इक्वल टू Z2. याचाच अर्थ काय, दॅट इज A प्लस BI इज इक्वल टू C प्लस किंवा IB ID इफ कधी असतील, करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे रियल पार्ट इक्वल असला पाहिजे. A इज इक्वल टू C अँड इमॅजिनरी पार्ट पण काय असला पाहिजे, सेम असला पाहिजे. म्हणजे B इज इक्वल टू T. जर हे दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल असतील तर त्यांचा रियल पार्ट आणि इमॅजिनरी पार्ट काय असला पाहिजे, इमॅजिनरी नंबर इक्वल असला, पार्ट इक्वल असला पाहिजे. त्यावेळेसच हे दोन कॉम्प्लेक्स नंबर काय असतील, इक्वॅलिटी मध्ये फॉर्म होतील किंवा इक्वल असतील. फॉर एक्झाम्पल बघा, फर्स्ट एक्झाम्पल आहे, इफ x is equal to iy is equal to 4 plus 3i, then find the value of x. हे दोन कॉम्प्लेक्स नंबर आहेत. हे दोघे कसे आहेत, इक्वल आहेत. आता इक्वॅलिटीची डेफिनेशन माहिती आहे. इक्वॅलिटी ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर इक्वल. म्हणजे x काय असला पाहिजे, 4 असला पाहिजे अँड y काय असला पाहिजे, 3 असला पाहिजे. दुसरे एक्झाम्पल बघा, इफ 7a plus I 3a minus b is equal to 21 minus 3i, find the value a and b. आता याच्यामध्ये a and b ची व्हॅल्यू काढायची. दोन कॉम्प्लेक्स नंबर दिलेत इक्वल. सोल्युशन मी लिहितो, लेट given 7a plus I 3a minus b is equal to 21 minus 3i. 7a real parts are equal. Definition of two complex number are same किंवा equality of complex number. So therefore 7 is equal to 21. 7a is equal to a is equal to 21 divided by 7. So therefore a is equal to किती आला, 3 आला.
and imaginary and 3a minus b is equal to, इथे इंडिकेट काय -3 आहे बघा. a ची किंमत टाका, इथं 9 झाली, 9 minus b is equal to -3, minus b is equal to -3 minus इकडे गेलं 9, minus b is equal to किती आलं -12 होता. therefore b is equal to काय आलं 12. असंच क्वेश्चन आणखीन वाढवतील. फाइंड द व्हॅल्यू ऑफ a प्लस b म्हणते. तर मग आपल्याला a ची किंमत भेटली b ची, मग therefore a प्लस b इज इक्वल टू काढू शकता 3 प्लस 12 काय, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ a मायनस b पण म्हणू शकते, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ a इनटू b पण म्हणू शकते, किंवा फाइंड द व्हॅल्यू ऑफ a डिवाइड b पण म्हणू शकते. म्हणजे इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर वर क्वेश्चन भरपूर तयार होतात. ते क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता जर तुमची डेफिनेशन क्लिअर असेल. डेफिनेशन काय सांगते, दोन कॉम्प्लेक्स नंबर इक्वल कधी असतील, जर त्यांचे करस्पॉन्डिंग एलिमेंट सेम असतील तरच आपण त्या कॉम्प्लेक्स नंबरला इक्वॅलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर म्हणू शकतो. करस्पॉन्डिंग एलिमेंट म्हणजे रियल नंबर सेम, इमॅजिनरी नंबर सेम. रियल नंबर सेम असतील, इमॅजिनरी नंबर सेम असतील तरच ते दोन कॉम्प्लेक्स नंबर काय असतील, इक्वल असतील. त्याच्या पुढचा पॉइंट आहे कॉन्जुगेट. नेक्स्ट राइट डाउन कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता बघा कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबरची डेफिनेशन काय. राइट डाउन डेफिनेशन. A complex number, the conjugate of a complex number, the conjugate of complex number z is equal to a plus ib is defined as a minus ib. बघा, and it is denoted by z bar. कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. एखाद्या कॉम्प्लेक्स नंबरचं कॉन्जुगेट काढायचे किंवा फाइंड द कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. तर त्याची डेफिनेशन आहे, जर कॉम्प्लेक्स नंबर a प्लस आय च्या फॉर्म मध्ये दिलेला असेल तर त्याचा कॉन्जुगेट काय येतो, a मायनस आय बी येतो. लक्षात घ्या, रियल पार्ट तर सेम दिसायला, पण इमॅजिनरी पार्ट मध्ये काय झालंय, बदल दिसायला. काय व्हायला लागलाय, इमॅजिनरी पार्ट इथं प्लस आहे तर इथं काय झालंय, मायनस झालंय. म्हणजे याचा अर्थ इमॅजिनरी पार्ट मध्ये चेंज, प्लस असेल तर मायनस. जर इथं मायनस असेल तर कॉन्जुगेट मध्ये काय येणार आहे, प्लस येणार आहे. डेफिनेशन बघा, द कॉन्जुगेट ऑफ अ कॉम्प्लेक्स नंबर z इज इक्वल टू a प्लस आय बी असेल तर इज डिफाइंड ॲज a मायनस आय बी. फॉर एक्झाम्पल, इफ z इज इक्वल टू 3 प्लस 2i किंवा i आधी लिहितो i2, तर देन इट्स कॉन्जुगेट काय येईल सांगा, 3. रियल पार्ट प्लस पॉझिटिव्ह आहे तर त्याला फक्त इमॅजिनरी पार्ट पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह करा, मायनस i2. प्रॉपर्टीज लिहू. प्रॉपर्टीज ऑफ कॉम्प्लेक्स नंबर, प्रॉपर्टीज ऑफ कॉन्जुगेट कॉम्प्लेक्स नंबर. पहिली प्रॉपर्टी, z बार ऑफ बार इज इक्वल टू z. कॉम्प्लेक्स नंबरच्या कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट केला तर तो स्वतः कॉम्प्लेक्स नंबर येतो. आता फॉर एक्झाम्पल, हा z घेतला मी 3 प्लस i2, याचा कॉन्जुगेट काढला मी, काय आला 3 मायनस i2 आला. आता या कॉन्जुगेटचा कॉन्जुगेट काढू तर ही मायनसचं काय होईल, आता
प्लस आर. म्हणजे बघा हा आणि हा कसा आहे सेम आहे, म्हणजे झेड बार ऑफ बार इज इक्वल टू झेड. कॉन्जुगेट ऑफ ए कॉन्जुगेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज द गिवन कॉम्प्लेक्स नंबर. त्याच्यानंतर सेकंड प्रॉपर्टी आहे, राईट ऑन, इफ झेड इज इक्वल टू झेड बार, z is equal to z bar, then z is purely real number. बघा z is equal to z bar. फॉर एक्झाम्पल मी काय घेतो, z is equal to 3 plus 0 I घेतो, म्हणजे दॅट इज वी कॅन राईट z is equal to 3. आता मी याचा कॉन्जुगेट काढतो, देन कॉन्जुगेट ऑफ z बार म्हणजे z is equal to 3 minus 0 I, दॅट इज वी कॅन राईट z बार is equal to 3. म्हणजे या दोघांवरून आपल्याला काय लिहिता येते, z is equal to z बार. म्हणजे z is equal to z बार असेल तर तो कॉम्प्लेक्स नंबर काय असेल, प्युअरली रिअल नंबर असेल. आता सेकंड थर्ड प्रॉपर्टी आहे बघा, इथं फक्त मायनस आहे, इथं जर मायनस आलं तर देन z बार इज प्युअरली इमॅजिनरी. प्युअरली इमॅजिनरी. z इज इक्वल टू मी 3i घेतला तर याचा कॉन्जुगेट काय येतो, z बार इज इक्वल टू मायनस 3i येतो. आता बघा हा मी z काय 3i दिलो, ह्या 3i बद्दल मी z लिहू शकतो, तर z बार इज इक्वल टू मायनस z, हा मायनस इकडे घ्या, देअरफॉर z इज इक्वल टू मायनस z. हे झालं कॉन्जुगेट ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आज दोन पॉइंट क्लिअर झालेत आपले. पहिला आहे इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर कधी असतील, ए कॉम्प्लेक्स नंबर z1 इज इक्वल टू a प्लस ib and z2 इज इक्वल टू c प्लस id आर सेड टू बी इक्वल इफ कधी, इफ देअर करस्पॉन्डिंग एलिमेंट्स आर सेम किंवा इक्वल असतील तर आपण दॅट कॉम्प्लेक्स नंबर्स आर कॉल्ड एज इक्वेलिटी ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आणि कॉन्जुगेट काय असेल, कॉन्जुगेट ऑफ ए कॉम्प्लेक्स नंबर z is equal to a plus ib is defined as a minus ib and it is denoted by z bar. त्याचे एक्झाम्पल पण पाहिले. आता ह्या टाइपचे एक्झाम्पल आपल्या पुस्तकामध्ये आहेत, ह्या दोन्ही पॉइंटवरचे, ते तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. आता आपला महत्त्वाचा पार्ट आहे पुढचा, म्हणजे अल्जेब्रा ऑफ कॉम्प्लेक्स नंबर. आता आपण उद्या काय पाहणार आहोत, ऍडिशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, सबस्ट्रॅक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर, मल्टिप्लिकेशन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर अँड डिव्हिजन ऑफ टू कॉम्प्लेक्स नंबर. हे आपण नेक्स्ट लेक्चरला पाहू.